मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कॅल्शियम नायट्रेटचे प्रकार म्हणजे किती प्रकारे कॅल्शियम नायट्रेट मार्केटमध्ये मिळू शकतो याची तुम्हाला माहिती दिली होती. आता पिकांना लागणारी अन्नद्रव्ये कुठले आहेत? NPK हे मुख्य अन्नद्रव्ये आहेत आणि दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर म्हणजे गंधक. तर आपण आज गंधक या सूक्ष्म अन्नद्रव्याची अत्यंत महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे त्याची आपण माहिती घेऊया जरा. गंधक जर आपण नाही दिलं तर त्याचे कार्य काय आहेत? जर दिलं नाही तर पिकांना त्याची डिफिशियन्सी काय दाखवतं आणि कमी पडलं तर काय होतं, जादा झालं तर काय होतं, याची पण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. ते फवारण्यासाठी योग्य आहे का, जमिनीत टाकायपासून त्याचाही प्रकार आपण बघणार आहे. त्याचप्रमाणे त्याची कमतरता जर पिकामध्ये भासली तर पिकावर त्याचे परिणाम काय दिसतात, पानांच्यावर काय दिसतात, फळांच्यावर काय दिसतात, फळांच्यावर काय दिसतात, याची पण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. गंधकाचं पूर्ण कार्य आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. गंधकाचं मुख्य काम काय आहे? प्रकाश संश्लेषणाची निर्मिती करणे, अन्नाची निर्मिती करणे, प्रथिनांची निर्मिती करणे, पानांचा हिरवेगारपणा वाढवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे सल्फेटयुक्त खत आहेत ते उचलून देण्यास काम करत असतं आणि जमिनीचा वाढलेला pH जर वाढलेला असेल तर ते कमी करण्याचं काम हे गंधक करत असतं. गंधक जर कमी पडलं पिकांच्या मध्ये तर काय होतं बघा, शेंड्याकडची पाने पिवळे पडतात, प्रकाश संश्लेचा वेग झाडाचा हा मंदावतो म्हणजे पिकांचा मंदावतो, वाढ खुंटते आणि हिरवेगारपणा जो हरितद्रव्य आहे त्याचंही प्रमाण गंधक नसल्यामुळे पिकांच्या मध्ये त्याची डिफिशियन्सी दिसते, ते पानं पिवळे पडतात. हे गंधक जर आपल्या पिकांच्या मध्ये कमी पडलं तर पिकांच्या मध्ये असे तुम्हाला प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होते. दुसरं काम गंधकाचं महत्त्वाचं काम काय होतं तर गंधक हे तेलबिया म्हणजे सूर्यफूल असेल, भुईमुंग असेल, नंतर सोयाबीन असेल, ही जी तेलवर्गीय पिकं आहेत याच्यामध्ये तुम्हाला जर वापरायचं असेल तर जमिनीमधनं पोकळून म्हणजे डाळीयुक्त गंधक मार्केटमध्ये मिळतं, ते पोकळून देणं म्हणजे पेरणीपूर्वी ते जमिनीमध्ये माती ॲड करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये तेलांचं प्रमाण हे वाढवायचं काम करत असतं. एकरी शिफारस म्हणला तर सर्वसाधारण 20 किलो ते 10 किलो त्या जमिनीचा प्रकारानुसार अवलंबून राहते. तुमची क्षारपड आहे का, जमीन चोपण आहे का, जमीन हलकी आहे का, जमीन वालुकामय आहे का, जमीन माळरान आहे का, मुरमाडयुक्त आहे का, त्या प्रमाणानुसार गंधकची शिफारस करण्यात येते. ह्याला महत्त्वाचं म्हणजे माती परीक्षणाच्या आधारित तुम्ही गंधकची मात्रा देऊ शकता. दाण्यांचा आकार पण आपल्याला लहान होतो त्यामुळे उत्पादनात घट होते आणि तेलांचं प्रमाण कमी होतं. ही कमतरता गंधकची भासल्यानंतर आपल्याला उत्पादन सुद्धा कमी प्रमाणात तेलबियांचं येऊ शकतं. कोणकोणत्या जमिनीमध्ये आपल्याला कमतरता म्हणजे दिसते बघा. एक तर वालुकामय जमीन असली तर त्यात कमतरता गंधकची जाणवते, हलकी जमीन असली तर त्याच्यामध्ये गंधकची कमतरता जाणवते, चोपणयुक्त जमीन असली तर त्याच्यामध्ये गंधकची कमतरता जाणवते. ह्या सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्हाला कमतरता हे जाणवणारच आहे या गंधकची. आपण गंधकचे स्तोत्र बघूया आता. म्हणजे गंधक मार्केटमध्ये कोणकोणत्या खतामध्ये आढळून येतं आणि गंधक काय करतं, त्या खताचा संयोग म्हणजे त्याच्याबरोबर मिश्र केलेलं असल्यामुळे तेच खत उचलून देण्याचं काम करतं. हे मुख्य काम गंधक करत असतं. बघा आता अमोनियम सल्फेट एक आहे, त्याच्यामध्ये गंधकचं प्रमाण आहे 24% आणि तुमचं जिप्सम म्हणजे कॅल्शियम चुना म्हणा तुम्ही, त्यात 9% प्रमाण आहे आणि अमोनियम सल्फेटमध्ये 24% आहे. डाळीयुक्त गंधक जे मार्केट मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला 90% प्रमाण मिळतं ते. आणि तेच गंधक जास्त वापरणं जमिनीत पोकळून देऊन माती ॲड करणं हे अत्यंत फायद्याचं ठरू शकतं तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला अमोनियम सल्फेटमध्ये सुद्धा गंधक मिळतं, अमोनियम सल्फेटमध्ये मिळतं, मॅग्नेशियम सल्फेटमध्ये सुद्धा गंधक मिळतं, पोटॅशियम सल्फेटमध्ये सुद्धा गंधक मिळतं. मॅग्नेशियम सल्फेट
हे दुय्यम सूक्ष्मद्रव्य बघा, गंधक आणि मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम गंधक मिश्र आलं खत, म्हणजे दोन्ही एकत्र आलेले आहेत बघा. मॅग्नेशियम त्याच्यामध्ये 9% प्रमाण हे सल्फरचं आहे मॅग्नेशियम मध्ये. हे स्तोत्र मी तुम्हाला सांगितले मार्केटमध्ये मिळणारे, आणि कोणत्या खतामध्ये घटक असतात ते गंधकाचे. तुम्हाला गंधक कोणत्या वेळेत जमिनीत दिलं पाहिजे ही योग्य वेळ म्हणजे तुम्हाला मी आता सांगू शकतो की तुम्ही जर 90% वाला डाळीयुक्त गंधक जे मार्केट मिळतं बेनसल्फ नावानं, ते 90% प्रमाण गंधकाचं असतं. तर ते पेरणीपूर्वी म्हणजे पेरताना किंवा पेरणीपूर्वी माती आड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फवारणी मार्फत जर घ्यायचं असेल तर ते माती परीक्षांच्या अहवालानुसारच गंधकची फवारणी घ्या. आता काय म्हणतात की गंधकानं बुरशी कमी होते, फुलगळ होते, तर ते होते का, तर होते, पण त्याची मात्रा ही पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार किंवा पिकांच्या डिफिशियन्सीनुसार दाखवल्याप्रमाणे ते शिफारस करणं गरजेचं आहे. आपल्याला जादा प्रमाणात करून सुद्धा त्याचे तोटे खूप होऊ शकतात. पिकांना गंधक दिल्यानंतर पिकांना काय फायदे होतात? पिकांची वाढ जोमदार होते, प्रकाश संश्लेषणाची मी अशीच माहिती सांगितली, प्रकाश संश्लेषण होते, अन्नाचं निर्मिती होते, अन्नाचं वहन होतं, त्याच्याबरोबरच पानाचा हिरवेगारपणा राहतं आणि फुलांची गुणवत्ता वाढवायचं काम करत असतं. इतके फायदे हे दुय्यम सूक्ष्मद्रव्ये, जसं NPK मुख्य आहेत तशी ही दुय्यम मॅग्नेशियम गंधक सल्फर ही अत्यंत महत्वाची सूक्ष्मद्रव्ये ही आपण पिकांना दिली गेलीच पाहिजे. नाही दिली तर काय होते, तर उत्पादनात घट येते. पिकांच्या मधलं तेलाचं प्रमाण वाढवतं, पिकाची गुणवत्ता वाढवते, आणि हे इतके फायदे तुम्हाला गंधकचे होऊ शकतात. आणि गंधक नाही दिलं तर तुम्हाला उत्पन्नात घट होणार. तेलाचं प्रमाण कमी आलं तर पिकाचं वजन, फळाचा आकार हे कमी राहणार. गंधकचं प्रमाण आपण जादा दिलं म्हणजे माती परीक्षणाचा अहवाल आपल्या हातात नाही आणि मोगामध्ये टाकलं तुम्ही, तर जमिनीचा pH हा कमी होतो. आता जमिनीचा pH कमी होतो, जादा वापरल्यानंतर होतो बरं का. हे संतुलित खत मात्रा संतुलित प्रमाणातच दिलं पाहिजे, म्हणजे माती परीक्षणाच्या अहवालानुसारच दिलं पाहिजे. जर जमिनीचा pH कमी झाला तर बाकीची अन्नद्रव्ये तिथंच दाबली जातात किंवा आपटीकरण थांबलं जातं. दुसरी गोष्ट आहे, जादा वापरल्यामुळं तुमचं रोगप्रतिकारक शक्ती ही पिकाची कमी होते. हे 2 तोटे जादा वापरल्यानंतर म्हणजे हे होतात. आणि गंधकाचा लॉस